लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे 15 मेच्या भागाची सुरुवात नंदिनी आणि जीवा यांच्या छान गमतीशीर गप्पाने होते, ज्यामध्ये नंदिनी जीवाला घेऊन पाणीपुरी खाण्यासाठी जाते, ज्याने दोघांच्याही नात्यात छान गोडवा आलेला पाहायला मिळतो। पण मध्ये जीवा काव्याच्या आठवणीत रमतो, तर घरात रम्याची आई आणि तिचीच मावशी सोहळ्यात विघ्न कसं आणायचं यावर चर्चा करतात। तितक्यात पार्थ आणि काव्या घरी पोहोचतात, पण घरी अंधार केल्याने त्यांना काहीच समजत नाही आणि नंतर अचानक घरातले येतात आणि त्यांना खूप छान असं सरप्राईज देतात। तेवढ्यात जीवा आणि नंदिनी सुद्धा येतात, त्यामुळे काव्या आणि जीवाला या सरप्राईजचा आनंदही नाही तर शॉकच लागतो, कारण या सगळ्या सोहळ्याची तयारी नंदिनी आणि पार्थ त्यासोबत घरातल्यांनी मिळून केली आहे असं समजतं। हे समजताच काव्या आणि जीवाला खूपच राग येतो। देशमुखांच्या घरी आनंदाचं वातावरण खराब होऊ नये म्हणून काव्या तिकडून निघून जाते आणि त्याच नंतर पार्थचे बाबा काव्याला समजवण्यासाठी जातात। तर आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत काव्या पार्थच्या बाबांचं ऐकून सोहळ्यात सहभागी होईल का, आणि त्याचबरोबर पूर्ण देशमुखांचं घर आणि पार्थची आई अजून किती काव्याला सांभाळून घेणार, हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।